लातूर शहर वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे RCC अर्थात रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस। या नामांकित क्लासेसचे संचालक आहेत प्राध्यापक शिवराज मोटेगावकर। 1999 मध्ये फक्त 10 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एका भाड्याच्या खोलीत या कोचिंग इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली होती। सुरुवातीला मोटेगावकर सायकलवरून प्रवास करत खासगी कोचिंग घ्यायचे, पण आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये RCCच्या शाखा आहेत। दरवर्षी नीट आणि JEE या परीक्षांची तयारी करण्यासाठी अंदाजे 40,000 विद्यार्थी इथं प्रवेश घेतात। एका विद्यार्थ्यांकडून सरासरी 50 ते 65,000 रुपये वार्षिक फीस घेतली जाते। याचाच अर्थ या कोचिंग इन्स्टिट्यूटची वार्षिक उलाढाल ही 100 कोटी रुपयांपेक्षाही पुढे जाते। साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या मोटेगावकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून मोठं साम्राज्य निर्माण केलं, पण आता शिक्षण क्षेत्रातील एवढा दिग्गज माणूस CBIच्या जाळ्यात अडकलाय। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणात आता हा मोठा मासा गळायला लागलाय। सोमवारी पुण्यातून त्यांना CBIनं अधिकृत अटक केली असून आता दिल्लीच्या CBI कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आता नीट पेपर फुटीच्या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण मोटेगावकर CBIच्या जाळ्यात कसे अडकले? नीट पेपर फुटीचे पुणे, लातूर ते नांदेड कनेक्शन काय आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। 3 मेच्या दिवशी झालेली नीटच्या परीक्षेला देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थी तर महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थी बसले होते। पण नीटच्या परीक्षेपूर्वीच पेपर लीक झाल्याची माहिती 12 मेला समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली। या प्रकरणी उच्च शिक्षण विभागानं केलेल्या लेखी तक्रारीनंतर अधिकृत गुन्हा नोंद झाला आणि त्यानंतर लगेचच CBIची विशेष पथकं या प्रकरणाच्या तपासासाठी वेगानं कामाला लागली। देशातील वेगवेगळ्या ठिकाणी CBIनं छापेमारी सुरू केली। या कारवाईत RCCच्या मोटेगावकरसह आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्र, डिजिटल पुरावे, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत। अटक केलेल्या आरोपींमध्ये महाराष्ट्रातून 6 जणांचा समावेश आहे। त्यात नाशिकचा शुभम खैरनार, अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडे, पुण्यातील मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे, मूळ लातूरचे असणारे PV कुलकर्णी आणि सोमवारी CBIने ताब्यात घेतलेले शिवराज मोटेगावकर यांचा समावेश आहे। याशिवाय राजस्थानमधून बिवाल या एकाच आडनावाच्या 3घांना CBIनं अटक केली आहे। तर हरियाणातून यश यादव नावाच्या BAMSच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलंय। आता या सगळ्यांमध्ये पेपर फुटी प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड समजलं जात आहे लातूरच्या PV कुलकर्णी यांना। ते लातूरमधील नामांकित दयानंद कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आहेत। विशेष म्हणजे ते NTA अर्थात नॅशनल टेस्ट एजन्सीशी संबंधित होते। नीटचा पेपर सेट करणाऱ्यांच्या कमिटीत ते सदस्य होते। यावेळी केमिस्ट्री विषयाचे प्रश्न त्यांनी सेट केले होते आणि त्यांच्यावरच केमिस्ट्री विषयाचे प्रश्न लीक करण्याची जबाबदारी होती। PV कुलकर्णी हे मागील काही दिवसांपासून पुण्यातील आपल्या घरातून खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते। त्यांच्याप्रमाणेच पुण्याच्या नामांकित मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे या देखील घरातून कोचिंग क्लासेस चालवायच्या। त्यांच्यावर बायोलॉजी विषयाचे प्रश्न सांभाळण्याची आणि लीक करण्याची जबाबदारी होती। त्या देखील NTA संबंधित असल्याचं बोललं जात आहे। तर या दोघांच्या संपर्कात पुण्यातील मनीषा वाघमारे नावाची ब्युटी पार्लर चालवणारी महिला होती। ती या दोघांच्याही घरी ये जा करत होती। तिनं स्वतः लीक झालेला पेपर अत्यंत नियोजनबद्धरित्या एका साखळीद्वारे देशभरात पोहोचवला। मंडळी, पहिल्यांदा नीटचा पेपर नाशिकमध्ये फुटल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर एजंटच्या साखळीद्वारे राजस्थानमधील सीकरपर्यंत पोहोचला। या प्रकरणात नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी पेपर विकून करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या प्रकरणी RCCचे मोटेगावकर कसे अडकले? तर मास्टरमाइंड PV कुलकर्णी यांना पुण्यातून CBIनं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून मोटेगावकर यांचं नाव समोर आलं। PV कुलकर्णी लातूरमध्ये मोटेगावकर यांच्या क्लासेसमध्ये काही वर्षांपूर्वी शिकायला होते। मध्यंतरी त्यांच्यात मतभेद झाले होते, पण नंतर पुन्हा संपर्क जुळला। दरम्यान PV कुलकर्णी यांच्या चौकशीतून RCCचं कनेक्शन समोर येण्यापूर्वीच मोटेगावकर यांच्याकडे संशयाची सुई वळली होती। नीट परीक्षा देऊन आल्यानंतर 2 विद्यार्थिनींची मुलाखत घेतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यात केमिस्ट्री विषयाच्या प्रश्नासंदर्भात विचारल्यावर विद्यार्थिनींनी तुम्ही मॉक टेस्टमध्ये जे प्रश्न विचारले होते तेच मुख्य परीक्षेत आल्याचं सांगितलं होतं।
त्यानंतर लातूरमधील एका विद्यार्थिनीच्या पालकांनी लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून मोटेगावकर यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली। या तक्रारीत नीट परीक्षा होण्यापूर्वीच आरसीसीच्या क्लासेसने घेतलेल्या मॉक टेस्टमध्ये केमिस्ट्री विषयाचे 42 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या मुख्य परीक्षेत उतरल्याचा दावा केला होता। त्यानंतर SP अमोल तांबे यांनी चौकशीचे आदेश दिलेच, पण तोपर्यंत सीबीआयची पथकं देखील लातूरमध्ये धडकली। पहिल्यांदा शुक्रवारी शिवराज मोटेगावकर यांची सीबीआयनं सलग 11 तास चौकशी केली। त्यांचा मोबाईल आणि कार्यालयातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड यासारखी उपकरणं जप्त केली। त्याच दिवशी मोटेगावकर यांच्या अटकेची देखील अफवा पसरली होती, पण सीबीआयनं पुढील तपासासाठी पुण्यात परत येण्याची नोटीस बजावली आणि त्यांना सोडून दिलं। पण मोटेगावकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर बऱ्याच संशयास्पद गोष्टी सीबीआयला आढळून आल्या। मोटेगावकर यांनी तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मोबाईलमधील डेटा देखील काढून टाकल्याचं समोर आलं। त्यानंतर सीबीआयच्या पथकानं त्यांना शनिवारी सायंकाळी चौकशीसाठी पुण्यात बोलावलं। तिथं 8 ते 10 तास कसून चौकशी झाली। त्या चौकशीत सीबीआयला पाहिजे तशी उत्तरं न मिळाल्यानं अखेर मोटेगावकर यांना अटक करण्यात आली। मोटेगावकर यांच्याकडे परीक्षा व्हायच्या 10 दिवस आधीच नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आल्याचा संशय सीबीआयला आहे। आता त्यांच्यावर सीबीआयनं भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हेगारी कट रचणं, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार फसवणूक आणि सार्वजनिक परीक्षा अनुचित प्रकार प्रतिबंधक कायद्यानुसार गैरप्रकार घडून आणल्यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद केलेत। त्यांना आता दिल्ली येथील सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होणार असल्याचं आता बोललं जात आहे। तपास यंत्रणांकडून आता या संपूर्ण नेटवर्कमधील इतर व्यक्तींचा देखील शोध घेतला जातोय। तसंच परीक्षेपूर्वी देशभरात पेपर विक्रीतून किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला याचाही तपशील जमा केला जातोय। दरम्यान नीट पेपर फुटीचं आता नांदेड कनेक्शन देखील उघड झालं असून नांदेड पॅटर्नचा देखील बाजार उठण्याची शक्यता आहे। खास करून सीबीआयच्या नांदेडमधील धाडीमुळे पेपर विकत घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या मनात धडकी भरली आहे। शनिवारी सीबीआयच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं साध्या वेशात नांदेडच्या विद्युत नगरातील कदम कुटुंबियांच्या घरी छापा मारला। त्यांनी रात्री 9:30 पर्यंत चौकशी केली असून महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत। हॉटेल व्यावसायिक असलेल्या या कदम कुटुंबियांनी आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपयात पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून तब्बल 10 लाख रुपये उकळण्यात आलेत। या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीनं स्वतःसाठी 5 लाख रुपये ठेवून उर्वरित 5 लाख रुपये समोरच्या मुख्य दलालाला दिल्याची चर्चा आहे। धक्कादायक म्हणजे ही विद्यार्थिनी नीट परीक्षेच्या 15 दिवसांपूर्वी पुण्यात परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी गेली होती। नंतर तिने नांदेडला येऊन परीक्षा दिली। या विद्यार्थिनीचा फोटो छापून नांदेडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसनं सोशल मीडियावर जाहिरातबाजी देखील केली। या जाहिरातीत संबंधित मुलीला केमिस्ट्री विषयात 180 पेक्षा 180 गुण मिळाल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे नांदेडमध्ये कोण दलाल सक्रिय आहेत आणि इथला मुख्य मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध सध्या सीबीआय कडून घेतला जातोय। तर मंडळी, देशातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी वैद्यकीय परीक्षा अशा प्रकारे डागाळली गेल्यानं आणि पैशांच्या जोरावर पेपर लीक झाल्यामुळे देशातील लाखो प्रामाणिक कष्टकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये सध्या संतापाची लाट बघायला मिळते। या घोटाळ्यानं शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण केलेत। दरम्यान या प्रकरणात पुढे कोणते महत्त्वाचे खुलासे होतात आणि आणखी कोणते बडे मासे गळाला लागतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बाकी आरसीसीचे शिवराज मोटेगावकर यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळू शकता।